हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप की मस्त आणि मजेत असणार. तर आज मी माझ्या फेसवर तुम्हाला दिसत असेल की मी विदाऊट मेकअप आहे आणि पूर्ण केस अशी मागे मी पोणी करून घेतलेली आणि केस वर असे क्लचर घालून घेतलेले. तर मी आज तुमच्यासोबत घरच्या घरी आपण अगदी पार्लरसारखा क्लीनअप कसा करायचा हे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत कंटिन्यू करा, कारण अगदी 1 रुपयाचाही खर्च न करता आपण घरच्या घरी अगदी फ्रीमध्ये हे म्हणजे क्लीनअप करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आता वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला क्लिंजिंग करून घ्यायचं आहे. क्लिंजिंग करण्यासाठी आपल्याला 2 टेबलस्पून एवढं दही लागणार आहे आणि ताजंच दही या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. आंबट दही अजिबात पण नाही घ्यायचं. तर दही तर आपल्याकडे प्रत्येकाच्या घरामध्ये दही हे अवेलेबल राहतंच. त्यामुळे आपल्याला दह्याने क्लिंजिंग करून घ्यायचे. दह्याने काय होतं ना, तर पूर्ण आपल्या चेहऱ्यावरचं ऑइल असतं किंवा डर्ट असतं किंवा डेड स्किन ही सगळी रिमूव्ह होते. आणि उन्हाळ्यामध्ये जर का ऑइली स्किन असेल तर दुधाचा वापर अजिबात पण करायचा नाही, कारण दुधामध्ये ऑइल फॅट हे खूप प्रमाणात असतं. त्यामुळे दह्याचाच आपल्याला यूज करायचा आहे क्लिंजिंगसाठी. दह्याने पूर्णपणे आपली त्वचा ही क्लीन होते, अप्रतिम अशी ती स्वच्छ होत असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे पूर्ण फेस हा दह्याने आता क्लिंजिंग हे करून घेते आणि पूर्ण त्वचेला आपल्याला सर्क्युलर मोशनमध्येच हे क्लिंजिंग करायचं आहे. तर खूप छान असं हे घरच्या घरी आपण क्लीनअप करू शकतो आणि पार्लरमध्ये जायची आपल्याला अजिबात पण गरज नाही आहे. जर का तुम्हाला एखाद्या पार्टीमध्ये अर्जंटली जायचं असेल किंवा कुठलं फंक्शन तुम्हाला अटेंड करायचं असेल तर नक्की अशा पद्धतीने तुम्ही हे क्लीनअप करू शकतात आणि खूपच छान असा ग्लो आपल्या फेसवर येत असतो. आणि स्किन व्हाईटनिंगसाठी सुद्धा अगदी अप्रतिम हे आपण हे क्लीनअप घरच्या घरी करू शकतो. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी पूर्ण म्हणजे दह्याने कशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आणि आपल्याला बोटांच्या साह्यानेच एक क्लिंजिंग करून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनटापर्यंत मी पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय करते आहे. तर आपल्याला ॲक्युप्रेशर पॉईंट जे असतात किंवा कानाच्या साईडला म्हणजे पॉईंट असतात किंवा कपाळावर साईडला आयब्रोच्या साईडला फॉरहेडला जे असतात ते थोडंसं प्रेशर देऊन आपल्याला ते त्या ठिकाणी क्लिंजिंग करून घ्यायचं आहे. आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की पूर्ण फेसला मी क्लिंजिंग करून घेतलेली आहे. आता चेहरा आपल्याला स्वच्छ असा वॉश करून घ्यायचा आहे पाण्याने, थंड पाण्याने. तर चेहरा मी वॉश करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकताय की पूर्ण जे ऑइल होतं, डर्ट होतं, सगळं रिमूव्ह झालेलं आहे. तर आता या ठिकाणी सेकंड स्टेप आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे स्क्रबिंग. तर स्क्रबिंगसाठी मी या ठिकाणी बटाट्याचा वापर करते. तर बटाटा तर आपल्याकडे सगळ्यांकडे अवेलेबल असतोच. तर बटाटा मी असं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 2 फोडी आपल्याला सेंटरला म्हणजे असं कापून घ्यायचं आहे त्याला. आणि वरून आपल्याला साखर लावायची आहे. साखर जर का तुमच्याकडे थोडी जाड असेल तर तिला मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घ्या आणि बटाट्यावर अशा प्रकारे लावून तर आपल्याला हलक्या हाताने पूर्ण चेहऱ्याला सर्क्युलर मोशनमध्ये स्क्रब करून घ्यायचं आहे. बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी हे भरपूर प्रमाणात असते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला म्हणजे चेहरा ब्राईट आणि व्हाईटनिंग होण्यामध्ये भरपूर अशी मदत होते. आणि जे आपल्या चेहऱ्यावर जे डार्क सर्कल असतात किंवा डार्क स्पॉट असतात किंवा जे डाग असतात ते कमी होण्यासाठी खूपच जास्त प्रमाणात मदत होत असते. तर या ठिकाणी मी थोडी खलबत्त्यामध्ये देखील म्हणजे साखर बारीक करून घेतलेली होती. तर खाली एक हातामध्ये एक डिश घ्या किंवा एक कापड घ्या, कारण नाहीतर ते साखर म्हणजे जे आपण स्क्रबिंग करत असतो त्यामुळे ते थोडीफार खाली पडतच असते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय की मी कशा पद्धतीने स्क्रब करून घेते आणि हलक्या हाताने करायचं आहे. जर का तुमची सेन्सिटिव्ह स्किन असेल तर थोडी बारीक करून घ्या साखर. आणि या ठिकाणी तुम्ही साखरेच्या ऐवजी तुम्ही कॉफी पावडरचा देखील यूज करू शकतात. त्याने देखील खूप छान असं स्क्रब होत असतं. तर या ठिकाणी आता मी छान असं चेहऱ्याला स्क्रब करून घेते आणि नाकाला देखील आपल्याला व्यवस्थित असं स्क्रब करून घ्यायचं आहे, जेणेकरून व्हाईटहेड किंवा ब्लॅकहेड जे असतील ते पूर्णपणे रिमूव्ह होतील. तर नक्की एकदा तुम्ही अशा प्रकारे हे करून बघा, नक्की तुम्हाला फरक जाणवेल. तर आपल्या होठांच्या अवतीभोवती किंवा जे आपण चेहऱ्याच्या म्हणजे लिपच्या अवतीभोवती जे काही आपल्याला
डार्क सर्कल असतात किंवा तिथे काळेपणा आलेला असतो चेहऱ्याला, त्या ठिकाणी आपण असं बटाट्याने जर खरंच आपण त्या ठिकाणी स्क्रब केलं तर त्यामुळे पूर्ण ते जे डार्क स्पॉट असतात ते रिमूव्ह व्हायला मदत होते. आणि एकदाच केल्याने नाही फरक तुम्हाला जाणवेल, आठवड्यातनं दर आठवड्याला एकदा नक्की अशा पद्धतीने हे क्लीनअप करून बघा. नक्कीच तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये फरक चेहऱ्यावर जाणवेल. जर जी काही टॅनिंग वगैरे असते त्याला ते रिमूव्ह होण्यास खूपच मदत होत असते. तर आता या ठिकाणी मी फेस पॅक तयार करते. जे वाटीमध्ये मी क्लिन्झिंग करण्यासाठी जे दही घेतलेलं होतं ते थोडं शिल्लक होतं, त्याच्यामध्येच मी आता 1 ते 1.5 टेबलस्पून एवढं बेसन पीठ ॲड केलेलं आहे आणि 1 पाव चमचा आपल्याला किंवा चिमूटभर आपल्याला त्याच्यामध्ये हळद ॲड करायची आहे आणि छान अशी आपल्याला स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी कशा पद्धतीनेच करते. आणि दूध आपण या ठिकाणी अजिबात यूज करायचं नाही, कारण उन्हाळा स्टार्ट झालेला आहे. जरी तुमची ड्राय स्किन जरी असेल तरी दुधाचा वापर करू नका. दुधाने काय होतं, जास्त जी आपली स्किन ऑइली होत असते तर दह्यामुळे अप्रतिम आपली स्किन ही क्लीन होत असते आणि स्मूथ देखील होते. तर या ठिकाणी आता फेस पॅक देखील तयार झालेला आहे. तर आता फेस पॅक देखील मी आता चेहऱ्यावर अप्लाय करून घेते आणि मी कशा पद्धतीने अप्लाय करते ते नक्की बघा. तर अपर पोझिशनमध्ये आपल्याला हे फेस पॅक अप्लाय करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने फेस पॅक जर का आपण अप्लाय केला तर व्यवस्थित असं ते स्किनवर अप्लाय होतं आणि सुरकुत्या देखील आपल्या स्किनला हे पडत नाही. तर अपर पोझिशनमध्येच आपल्याला पूर्ण फेस पॅक हा चेहऱ्याला अप्लाय करून घ्यायचा आहे. आयब्रोच्या भागाला आपल्याला फेस पॅक लावायचा नाही आहे. तर आपल्याला 1 ते 2 लेयर म्हणजे थोडं थिकच आपल्याला हे फेस पॅक चेहऱ्यावर पूर्ण बेसन पिठाचा हा जो फेस पॅक आहे पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आहे. चला तर मग आता पूर्ण चेहऱ्याला मी फेस पॅक अप्लाय करून घेते आणि 15 मिनिटांसाठी आपल्याला हा ड्राय होण्यासाठी ठेवायचा आहे. चला तर मग आता 15 मिनिटांसाठी आता फेस पॅक हा ड्राय होऊ देते छान असा. आता बघा फेस पॅक आता ड्राय झालेला आहे. 15 मिनटं मी राहू दिलेला होता. तर आता फेस वॉश देखील मी करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी तुम्ही रिझल्ट बघू शकताय की पूर्णपणे म्हणजे डेड स्किन ही रिमूव्ह झालेली आहे आणि खूपच म्हणजे क्लीन असं फ्रेश वाटतंय मला तरी. म्हणजे हे क्लीनअप केल्यानंतर एकदम फ्रेश फील होत आहे. तर क्लीनअप झाल्यानंतर या ठिकाणी मी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावते. मॉइश्चरायझर लावणं हे खूपच मस्ट आहे. नक्की तुम्ही देखील क्लीनअप किंवा फेशियल झाल्यानंतर चेहऱ्याला लगेच मॉइश्चरायझर लावत जा, कारण आपली स्क्रब वगैरे केल्यानंतर किंवा क्लिन्झिंग किंवा फेस पॅक केल्यानंतर जे पोर्स ओपन झालेले असतात त्यावर आपण जर का लगेच नंतर मॉइश्चरायझर लावलं तर आपली स्किन ही अप्रतिम अशी स्मूथ होते आणि मॉइश्चरायझरचा इफेक्ट हा लवकर आपल्या म्हणजे चेहऱ्यावर जाणवत असतो आणि डेड स्किन वगैरे सगळी निघालेली असल्यामुळे आपली स्किन एकदम अशी स्मूथ जाणवत असते मॉइश्चरायझर लावल्यानंतर. तर या ठिकाणी तुम्ही फायनल लुक बघू शकताय की चेहरा किती म्हणजे स्मूथ आणि क्लीन दिसतोय. तर डेड स्किन वगैरे देखील पूर्ण रिमूव्ह झालेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की तुम्ही देखील घरच्या घरी अशा पद्धतीने हे क्लीनअप करून बघा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल. चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये किंवा व्लॉगमध्ये. बाय.